अहिल्यानगरमध्ये सीना नदीला पूर आलाय। पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकाकडून सध्या शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। अग्निशमन विभागाचा रेस्क्यू पथकही नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे। पुराचे पाणी घरामध्ये शिरल्यानं नागरिकांनी गच्चीचा झाडाचा आसरा घेतलाय। घरात कमरे इतकं पाणी साचल्यानं लोक घरातच अडकून पडलेली आहेत। आणि दरम्यान याच रेस्क्यू टीम सोबत पुढारी न्यूज सातत्यानं सोबत आहे। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी बोटीतून सध्याची जी परिस्थिती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलाय। अहिल्यानगर शहरामध्ये काल मुसळधार असा पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर्णपणे पूर आलेला आहे आणि या पुरामुळे नेप्ती नाका परिसरातील अनेक जे नागरिक आहेत ते पाण्याखाली गेलेले आहे। अनेक घरं जे आहेत तर ती पाण्याखाली गेलेले आहे आणि आता त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आता सध्या अग्निशमक दलाची टीम जी आहे तर ते या नेप्ती नाका परिसरामध्ये आलेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर घरामध्ये देखील चक्क नागरिक अडकून पडलेले आहेत। अर्धे घर पूर्ण पाण्यामध्ये जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। पूर्ण घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना आता वाचवण्यासाठी रेस्क्यू करण्यासाठी आता महानगरपालिकेची अग्निशमकची जी रेस्क्यू टीम आहे ते सध्या सीना नदीच्या या पुरामध्ये नागरिकांना काढण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न करतात। आज सकाळी 6 पर्यंत जे आहे ते रात्रभर मुसळधार पाऊस झाला। सकाळी 6 पर्यंत पाऊस झाला आणि त्यानंतर पावसाचा जो सीना नदीचा जो प्रवाह आहे तो वाढत गेला आणि आता त्यामुळे जे सीना नदी पात्रात अडकलेले जे नागरिक आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी आता जे रेस्क्यू टीम आहे ते शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला दिसत आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर ही रेस्क्यू करणारा जो कर्मचारी आहे तो आता नागरिकांना त्यांच्या घरामधून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत। अक्षरशः नागरिक छतावर चढून बसले होते कारण पाणीचा प्रवाह सीना नदीच्या पाणीचा प्रवाह इतका मोठा होता, इतका जोराने वाहत होता की अक्षरशः लोकांचे जे घर आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहे आणि त्यामुळे आता नागरिकांना वाचवण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी रेस्क्यू टीम दिसत आहेत। त्याचप्रमाणे महानगरपालिकेची जी टीम आहे ती टीमचे अधिकारी असतील 4 ते 5 कर्मचारी असतील सध्या बोट घेऊन या सीना नदीच्या पात्रात उतरलेले आहेत आणि नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।